जर तुम्ही एक मॅनेजर किंवा एक लीडर असाल तर बऱ्याचदा आपल्याला लोकांना प्रतिक्रिया द्यावी लागते. म्हणजे आपल्या टीम मधील जे लोक आहेत, जी मंडळी आपल्यासोबत काम करतात, त्यांना आपल्याला बऱ्याचदा सांगावं लागतं की त्यांचं कामावरचं प्रदर्शन कसं आहे, कुठे कमी पडतायत, कुठे ते चांगलं करतायत, कुठे चांगलं करत नाहीयेत. की त्याचबरोबर बऱ्याचदा वर्तणुकीच्या संदर्भात देखील आपल्याला त्यांना सांगावं लागतं की तुझं वर्तन चांगलं आहे की नाही, वगैरे वगैरे. पण हे सांगणं इतकं सोपंसं नसतं किंवा बऱ्याच लोकांना हे सोपं वाटत नाही, जड जातं. तर जर आपल्याकडे एक असं सूत्र असतं जेणेकरून आपण त्याचा वापर करून सहज पद्धतीने लोकांना आपली प्रतिक्रिया आपल्याला लोकांना कळवता आली असती तर किती चांगलं झालं असतं. तर चांगली बातमी अशी, आनंदाची बातमी अशी आहे की असं एक सूत्र आहे आणि या सूत्राचं नाव आहे रॅडिकल कॅन्डर. तर आज मी तुम्हाला रॅडिकल कॅन्डर नक्की काय आहे आणि याचा वापर कसा आपण करू शकतो आपल्यासाठी हे तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम रॅडिकल कॅन्डर हे जे सूत्र आहे हे कोणी लोकांसमोर मांडलं आणि त्याचा फायदा आपण कसा करून घेऊ शकतो हे समजून घेऊया. तर रॅडिकल कॅन्डर लोकांसमोर आणलेलं ज्यांनी होतं त्यांचं नाव आहे किम स्कॉट. तर किम स्कॉट या देखील कॉर्पोरेट जगात बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहेत आणि जरा त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती देतो. त्या आतापर्यंत 2 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. एक आहे रॅडिकल कॅन्डर, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतोय, आणि त्याचसोबत रॅडिकल रिस्पेक्ट नावाचं एक पुस्तक देखील त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. आणि रॅडिकल कॅन्डर ज्यांना ते शिकवतात त्या त्या कंपन्यांमध्ये त्याचा वापर कसा केला जाऊ शकतो हे देखील ते स्वतःच्या कंपनी मार्फत इतर कंपन्यांना शिकवतात. आता रॅडिकल कॅन्डर ही कल्पना त्यांच्या मनात कशी आली, तर त्याचं कारण असं आहे की त्या स्वतः जेव्हा एक कर्मचारी म्हणून काम करत होत्या तर त्यांच्या बॉस सोबत काम करत असताना एक घटना घडली. त्यांच्या ज्या बॉस होत्या त्यावेळेस त्यांचं नाव होतं शेरल सँडबर्ग. शेरल सँडबर्ग हे देखील अमेरिकेत कॉर्पोरेट जगातलं खूप मोठं नाव आहे. तर घडलं असं की एका क्लायंट समोर वाच्यता करत असताना किम स्कॉटनी काही गोष्टी मांडल्या आणि त्यांना असं वाटत होतं की आपण सगळं बरोबर सांगतोय, व्यवस्थित सांगतोय, वगैरे वगैरे. आणि मीटिंग संपल्यानंतर आपल्या बॉसकडून आपली स्तुती होईल, आपली प्रशंसा होईल असं त्यांना वाटलं. पण तसं काही घडलं नाही. उलट घडलं असं की त्यांच्या बॉसनी त्यांच्या बोलण्यात कुठे त्रुटी होत्या हे दाखवून दिलं आणि पुढच्या वेळेस अशा चुका होऊ नये त्यासाठी त्यांनी नक्की काय करायला हवं हे देखील त्यांच्या निदर्शनास आणलं. आता त्यावेळेस किम स्कॉट यांना थोडासा धक्का लागलाच, कारण त्यांना असं वाटलं होतं अरे मी सगळं बरोबर केलं, मग चुका कुठे राहिल्या. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की खरंच त्या चुका होत्या आणि त्यासाठी त्यांनी काहीतरी त्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि याच अनुभवातनं रॅडिकल कॅन्डर या संकल्पनेचा जन्म झाला आणि म्हणूनच त्यांनी त्याच्यावर एक पुस्तक प्रकाशित केलं ज्याच्यात त्यांनी स्वतःचा अनुभव देखील मांडलाय आणि इतरांना देखील रॅडिकल कॅन्डर याचा वापर तुम्ही एकमेकांना जेव्हा प्रतिक्रिया देता त्यावेळेस कसा करू शकतो हे देखील सांगितलंय. तर हे सूत्र काय जरा जाणून घेऊया. खूपच सोपं सूत्र आहे, पण वापर करण्यासाठी आपल्याला ते समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. तर रॅडिकल कॅन्डर याच्या 2 महत्वाच्या गोष्टी दडलेल्या आहेत. सर्वप्रथम ज्याला म्हणतात केअर पर्सनली आणि दुसरी जी गोष्ट आहे त्याला म्हणतात चॅलेंज डायरेक्टली. आता केअर पर्सनली म्हणजे काय? केअर पर्सनलीचा असा अर्थ आहे की आपण जेव्हा समोरच्याला प्रतिक्रिया व्यक्त करतो त्याच्या भावनांचा आढावा घेणं, त्याच्या मानसिकतेवर आपल्या बोलण्याचा काय परिणाम होतो आहे हे समजून घेणं ह्याला म्हणतात केअर पर्सनली. जिथे वैयक्तिक स्तरावर आपण समोरच्या व्यक्तीला माणुसकी दाखवतोय, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्याला म्हणतात केअर पर्सनली. आणि त्याच्या विपरीत दिशेला आपल्याला दिसून येते चॅलेंज डायरेक्टली. आता जितकं आपल्याला समोरच्या व्यक्तीला समजून घ्यायचं महत्वाचं आहे त्याचप्रमाणे त्याच्याकडनं कामही आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यामुळे तिथे चॅलेंज डायरेक्टलीचा आपण वापर करतो. याचाच अर्थ त्याला आपण आव्हान देतो की तुला हे काम व्यवस्थित करायचंय. त्यामुळे तिथे जे चुका घडतात त्याबद्दल स्पष्ट पद्धतीने सांगणं हे देखील महत्वाचं आहे. तर या दोन्ही गोष्टी त्याच्यात आहेत. तर आता रॅडिकल कॅन्डरचा वापर करण्या अगोदर कुठे चुका घडतात हे आपण समजून घेऊया. तर 3 अशा ठिकाणी जिथे चुका घडतात लोकांकडनं आणि इथे आपण पाहतोय की 4 वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्यात आणि त्याच्यातली एक गोष्ट मात्र रास्त आहे, बाकी 3 चुकीच्या आहेत. ठीक आहे. सर्वात पहिली जी गोष्ट आहे त्याला म्हणतात रुनस एम्पथी. आता शब्द ऐकून गांगरून जाऊ नका. एम्पथीचा अर्थ आहे सहानुभूती. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करणं जेणेकरून त्याला वाईट वाटू नये, त्याला कुठे त्याचं मन दुखावलं जाऊ नये. पण आता रुनस एम्पथी असा शब्द का वापरलाय? रुनस म्हणजे काय? जिथे त्याचा बट्ट्याबोळ होतो. आता सहानुभूती दाखवल्यामुळे एखाद्याचं वाईट कसं घडेल? तर इथे आपण विचार करतोय अरे त्याला मुळीच वाईट वाटू नये, त्यामुळे आपण अति जास्त जपतो किंवा आपले शब्द असं वापरतो की त्याला
कुठेही दुखावला जाऊ नये समोरचा व्यक्ती. पण ह्याच्यामुळे होतं असं की जे खरं सांगायला पाहिजे ते आपण सांगत नाही. आपण त्याच्यापासून समोरच्याला अलिप्त ठेवतो आणि पुढे मात्र त्याचे पडसाद आपल्याला दिसून येतात किंवा त्या व्यक्तीचं देखील नुकसान होतं आणि आपलं तरी होतच. त्यामुळे म्हणूनच त्याला प्रूनस एम्पथी असं म्हटलंय की त्याच्यात एक खोटारडेपणा असतो. खऱ्या अर्थाने मात्र आपण त्याच्या भावनांची कदर करत नाही. आपण फक्त एवढं लक्षात घेतो की त्याच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, जेणेकरून त्यांनी आपल्याबद्दल त्याच्या मनात कुठेही विष कालवलं जाऊ नये किंवा आपल्याबद्दल त्याला वाईट वाटू नये वगैरे वगैरे. म्हणून आपण काय करतो, खरं न सांगता वरवरच्याच गोष्टी सांगतो. उदाहरणार्थ, समजा एखाद्या क्लायंट मीटिंगमध्ये समोरच्या व्यक्तीने काहीतरी असं त्याच्याकडनं बोललं गेलंय, जे बोललं गेलं नको होतं. आता सांगणं महत्वाचं आहे, पण आपण काय करतो, जर आता मी बोललो ह्याला तर ह्याला वाईट वाटेल, मग आपण म्हणतो अच्छा काय करायचं काय करायचं, मग आपण सांगतो अरे ते मीटिंग आठवते का तुला आपल्या क्लायंटच्या सोबत झालेली, त्याच्यात म्हणजे सगळं ठीक होतं असं, म्हणजे फक्त थोडंसं लक्ष ठेव बरं का, म्हणजे काय समजतं ना तुला मला काय सांगायचं ते, म्हणजे क्लायंटला वाईट नाही वाटणार. आता इथे आपण काहीच बोललो नाही, इथे आपण फक्त वरवरचं बोललो का, तर समोरच्याला वाईट वाटेल म्हणून. तर ही गोष्ट न सांगितल्यामुळे त्यालाही नाही कळलं की कुठे चूक झालेली आहे आणि पुढच्या वेळेस ती चूक कदाचित पुन्हा पुन्हा होत राहील. तर यालाच म्हणतात ऋणच एम्पथी, म्हणजे एक दिखाऊपणा आहे त्याच्यात, खरेपणा नाहीये, त्यामुळे याला अर्थ नाहीये. आता काही लोक ह्याच्या अगदी विपरीत वागतात. काही लोक म्हणतात भावना गेल्या खड्ड्यात, जे आहे ते मी स्पष्ट सडेतोडपणे सांगणार. मग ते कसं बोलतात, अरे तुला अक्कल आहे की नाही रे, कालच्या मीटिंगमध्ये काय बरळलंस तू क्लायंटच्या समोर, कोणी सांगितलं तुला, एकदा मला विचारायचं नाही का, पुढच्या वेळेस असा फाजीलपणा करण्यापूर्वी विचार कर. आता इथे मात्र मी अगदी खरं बोललो, एकही गोष्ट लपवली नाही, पण इथे झालं काय, समोरच्याचं मन दुखावलं गेलं, किंबहुना त्याच्या मनाचे तुकडेच पडले असं म्हणायला हरकत नाही. तर याला म्हणतात ऑब्नॉक्शियस अग्रेशन. अग्रेशनचा अर्थ आहे आक्रमकता, एक अशी आक्रमकता ज्याच्यामुळे समोरचा पूर्णतः उद्ध्वस्त होतो. आणि असं जर आपण वागलो तर समोरच्या व्यक्तीचं नुकसान होतं आणि आपल्यामधलं आणि त्याच्यामधलं जे नातं आहे ते देखील पूर्णपणे तुटतं आणि मग लोकांना आपल्याशी बोलावं असं देखील वाटत नाही. त्यामुळे ही अशी आक्रमकता जी आहे ती देखील खूप जास्त प्रमाणात वाईट मानली जाते. मग काही लोक काय करतात, एक मधला रस्ता शोधतात. आता हा मधला रस्ता कुठला, यालाच म्हणतात मॅनिप्युलेटिव्ह इनसेन्सिरिटी. म्हणजे इथे एखाद्या राजकारण्याप्रमाणे आपण खरंही बोलत नाही आणि खोटंही बोलत नाही किंवा अर्धवट काहीतरी सांगून मोकळे होतो, म्हणजे आपल्याला पर्वा पण नाहीये समोरच्याची आणि आपल्याला त्याला कुठलं आव्हान पण द्यायचं नाहीये ज्याच्यामुळे काम व्यवस्थित होऊ शकतं. मधला आपण एक असा रस्ता शोधतो जिच्यामुळे चिघळ लावणं म्हणतो ना आपण, त्यातला हा एक प्रकार आहे. मग त्याला मॅनिप्युलेटिव्ह का म्हणतात, कारण आपण इथे फिरवून 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 बोलतो, स्पष्ट जे बोलायला हवं मुद्देसूदपणे बोलत नाही. त्यामुळे या तिन्ही पद्धती ज्या आहेत ना, यांना नाकारलेलंच बरं. कुठल्या तीन पद्धती, ऋणस एम्पथी चुकीची आहे, कारण आपण भावनांना खऱ्या अर्थाने इथे समजून घेत नाही. दुसरी पद्धत ऑब्नॉक्शियस अग्रेशन, आक्रमकता अतिशय विस्फोटक आहे, त्याच्यामुळे सगळं उद्ध्वस्त होतं. आणि तिसरी पद्धत मॅनिप्युलेटिव्ह इनसेन्सिरिटी, म्हणजे तिथे आपण फक्त नको नको ते राजकारण वापरतोय बोलण्यात, पण खरं काही सांगत नाहीये. मग इथेच रॅडिकल कॅन्डर याचा वापर करणं महत्वाचं आहे. आता कॅन्डर या शब्दाचा अर्थ काय, कॅन्डर या शब्दाचा अर्थ आहे स्पष्टपणे बोलणं. आणि रॅडिकल का म्हटलं गेलंय, ते रॅडिकल म्हणजे तत्परतेने बोलणं. आता विचार करा, काहीतरी वाईट घडलंय, जे सुमारे एक आठवड्यापूर्वी घडलंय किंवा एक महिन्यापूर्वी घडलंय आणि त्याचा उल्लेख तुम्ही आज करताय, कदाचित लोकांच्या ते लक्षात पण राहत नाही. आणि बघा, म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगताना पण सांगितलं की ज्या किम स्कॉटच्या बॉस होत्या शेरल सँडबर्ग, त्यांनी अगदी तत्परतेने मीटिंग संपल्या संपल्या किम स्कॉटच्या कानावर घातलं की तुमच्याकडनं या चुका घडल्या, या त्रुटी होत्या. जर हीच गोष्ट त्यांनी महिन्याभरानंतर सांगितली असती तर कदाचित किम स्कॉट यांच्या काही लक्षातच आलं नसतं. त्यामुळे तत्परतेने तेव्हाच्या तेव्हा सांगणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच त्याला रॅडिकल कॅन्डर असं म्हटलं गेलं. म्हणजे स्पष्ट बोला आणि तत्परतेने स्पष्ट बोला, म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येईल की आपण कुठे चुकतोय, आपल्याकडनं कुठे त्रुटी राहत आहेत आणि तसं होऊ नये म्हणून पुढच्या वेळेस आपल्याला काय वेगळं करावं लागेल. तर म्हणूनच त्याला रॅडिकल कॅन्डर असं या सूत्राला नाव दिलं गेलंय. आता रॅडिकल कॅन्डर म्हणजे नक्की काय करायचं, आपल्याला या दोन्ही गोष्टी करायच्या. एके ठिकाणी आपल्याला जे बोलायचंय ते स्पष्ट बोलायचं. उदाहरणार्थ, हे बघ, आज सकाळी जी मीटिंग झाली त्यात क्लायंटनी तुला एक प्रश्न विचारला, त्याचं उत्तर तू काय दिलंस, अमुक उत्तर दिलंस, माझ्या मते हे उत्तर योग्य नाही,
कारण असं उत्तर दिल्यामुळे क्लायंटच्या मनात ही शंका उत्पन्न होऊ शकते की आपण हे काम करू शकतो की करू शकत नाही, गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की पुढच्या वेळेस जेव्हा असा प्रश्न विचारला जाईल, तू पूर्णतः माहिती गोळा कर आणि त्याच्यानंतरच स्वतःचं मत मांड. किंवा समजा तुला अजून मदत लागली तर मला एकदा विचारून घे, आपण दोघे मिळून ठरवू की काय सांगायचं नक्की, पण असं बोलू नकोस. आता इथे मी स्पष्टपणे सांगितलं समोरच्याला की त्याची चूक कुठे घडलेली आहे, जेणेकरून पुढच्या वेळेस त्याच्याकडनं ती चूक होणार नाही. आणि त्याचसोबत त्याच्या भावनांचाही मी मान राखलेला आहे. कुठेही त्याला घालून पाडून मी बोललेलो नाही, जेणेकरून त्याचं मन दुखावलं जाणार नाही. तर इथेच रॅडिकल कॅन्डरचा आपण उपयोग करतोय. एकीकडे केअर पर्सनली, याचा अर्थ वैयक्तिक स्तरावर त्याच्या भावनांचं मी लक्ष ठेवतोय आणि त्याची काळजी घेतोय. आणि दुसरीकडे चॅलेंज डायरेक्टली, म्हणजे जिथे चुकतोय तिथे त्याला आव्हान मी सांगतोय, त्याला व्यक्त करतोय की असं घडू नये, हे चुकीचं आहे, पुढच्या वेळेस असं कर, अमुक कर, अमुक करू नको. तर या दोन्ही गोष्टी संतुलित ठेवणं आणि त्याचा वापर करणं हे जास्त महत्वाचं ठरेल. आता सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न असा आहे की आपण याचा वापर कसा करायचा. तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही अशा कार्यस्थळी असाल जिथे लोकांना खरं आणि स्पष्ट बोलण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागतो, किंवा लोकांना सवयच नाहीये खरं बोलण्याची आणि खरं ऐकण्याची, आपण फिरवून फिरवूनच बोलतोय, कारण काही कारण असू शकतं त्याच्यासाठी, तर मग सुरुवातीला तुम्हाला थोडंसं जड जाईल. पण एक मॅनेजर, एक लीडर म्हणून तुमचं ते कर्तव्य आहे की तुम्ही लोकांना जे आहे ते स्पष्टपणे सांगावं आणि त्याचसोबत त्यांच्या भावनांचाही मान राखावा. त्यामुळे याची सुरुवात करा, हळूहळू याचा वापर करा दैनंदिन स्तरावर. बऱ्याचदा आपण परफॉर्मन्स अप्रेझल ही जी पद्धत असते आपल्या कंपन्यांमध्ये, त्या दिवसाची वाट पाहतो की मी वर्षभराचं एकदमच सांगेन. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, तत्परतेने बोलणं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी का होईना, मग त्या चांगल्या असतील, वाईट असतील, जे काही गोष्ट असेल, तत्परतेने सांगायला शिका, जेणेकरून लोकांना, तुमच्या टीम मधील मंडळींना खरं ऐकण्याची एक प्रवृत्ती त्यांच्यात निर्माण होईल. आणि बरं का, अजून एक छोटीशी युक्ती तुम्हाला सांगतोय, इतरांवर ही गोष्ट लागू करण्या अगोदर आपल्या टीम मधील लोकांना हे देखील सांगून ठेवा की जेव्हा कधी तुम्हाला मला प्रतिक्रिया द्यावीशी वाटते, मला अगदी खरं सांगा, स्पष्ट बोला, कुठलीही भीती मनात बाळगू नका आणि त्यांना ती बोलण्याची संधी द्या. कारण जर तुम्ही तसं करून दाखवलं, मग लोकही तुमचं अनुकरण करतील आणि रॅडिकल कॅन्डरचा वापर करणं तुमच्यासाठी जास्तीत जास्त सोपं होत जाईल. ठीक. तर मग मित्रांनो, याचा वापर करा, कारण बऱ्याचदा आपण जे बोलायला हवं ते बोलत नाही, कारण आपल्याला प्रतिक्रिया कशी मांडावी हे कळत नाही. पण मला असं वाटतं की हे सूत्र जर तुम्ही योग्य रीतीने वापरलं तर नक्कीच तुम्हाला तुमची प्रतिक्रिया कशी मांडावी हे कळेल आणि तुमचं बोलणं समोरच्यालाही पटेल. ठीक. तर याचा वापर करा आणि मला नक्कीच कळवा की याचा तुम्हाला कुठल्या पद्धतीने फायदा घडला. माझं शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकरच.